महाराष्ट्र लहानांपासून मोठ्यांना सप्रेम नमस्कार। तर मी समीर वराजे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करतो। तर आज आपला असा विषय आहे की आज आम्ही चाललोय पेनला म्हणजेच खरुशी गावामध्ये केळंबा देवी येथे आपण दर्शनाला चाललो। नवरात्रमध्ये तिथं मोठा उत्सव असतो 9 दिवस। तिथं आम्ही चाललोय। आज आहे तर मित्र वगैरे आहेत, 4 जण आम्ही चाललोय। जाता भेटू तुम्हाला। तो एडिट करू शकतो, प्रश्नच नाही काय। अरे बाबा, तर आता आपण आलोय पेट्रोल पंपात आलोय। जरा गाडीला पण भूक लागली, गाडीचं पोट भरू आपण। जय श्रीराम। हे किती भरतोय? पेट्रोल चालवायच्या सीएनजी नाही, पेट्रोलवर बिंदा चालू। आज फुल करतोय काय? तर आता पेट्रोल भरतोय, पुढे भेटू। जर थांबलो कुठं नाश्ता वगैरे करताना तर तिथे भेटू, नाहीतर डायरेक्ट आपण डेस्टिनेशनवर। आता आपण पोहोचलोय इथं कमानी एंट्रीला पोहोचलोय। खूप गर्दी आहे, ट्रॅफिक खूप आहे। पोहोचलोय इथे, गाडी लावायला काही चान्स नाही। 15 मिनटं लांब गेलो होतो पार्किंगच्या पण पुढे, तिथं गाडी पार्किंग केले आणि आता आलो आतमध्ये। गर्दी तर खूप आहे, जिकडं जाईल तिकडं ट्रॅफिक आहे। केळंबा देवीच्या दर्शन खूप ट्रॅफिक आहे। मी तर फर्स्ट टाइम आलोय। नाही भाई, मार्केट फुल मार्केट जाम आहे। माणसं दर्शनाला येतात की मार्केट फिरायला येतात काही कळत नाही। 40 रुपये। फुल मार्केट भरलंय, फुल मार्केट। दर्शन करायचं की मार्केट फिरायचं असं वाटतंय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आता आपण केळंबा देवीच्या प्रवेशद्वार जवळ एंट्री केली आपण। खूप गर्दी आहे, मी तर फर्स्ट टाइम आलोय। एवढी गर्दी आहे की अफाट गर्दी आहे। तर बघू आता, आपण आलो पहिल्यांदा त्यामुळे काय आपल्याला काय माहिती नाही इथलं। बघू आता किती गर्दी आहे, समजेल आता पुढे गेल्यावर लाईन आहे की काय। कारण की आता येता आपल्याला समजलंय भरपूर गर्दी आहे। तर बघू आपण पुढे जाऊ। खूप गर्दी, फुल गर्दी आहे, फुल जाम गर्दी जाम। पार्टनर आपले अरे जमला काय हो? काय आलं फासफूस? जेणेकरून आपल्याला आनंद व्यक्त करता येईल पावडीचा दर्जा घेतल्यावर। रायाने आम्हाला जोडीला, रायाने आम्हाला जोडीला, या खरोशी गावाला रायाने आम्हाला जोडीला, केळंबा आईच्या दर्शनाला।
त्या डिजिटल नाचणं या सर्व गोष्टी ग्रामस्थांच्या वतीनं मोफत करण्यात आलेल्या आहेत. तसं खाली पार्किंग, पाण्याची सोय या सगळ्या गोष्टी मोफत करून अख्खं गाव आपल्या सेवेसाठी 10 दिवस तत्पर आहे. कोणतीही समस्या असेल तर गावातल्या कोणत्याही देवस्थाना सांगितले. दर्शन वगैरे झालं आहे. दर्शन केलं, डान्स केला थोडासा आणि गेलं कारण की गर्दी खूप आहे त्यामुळं. आता बघू खाली जाऊ आहे. खाली उतरायला पण खूप गर्दी आहे. डायरेक्ट आता बाहेर जाताना बसतो तुम्हाला. निघालो इथून कारण की गर्दी खूप होती. काय घेतलं तर नाही. दर्शन वगैरे झालं आणि निघालो आपण. आता भेटू कुठं तर नाश्ता वगैरे करायला थांबलो असेल तिथं भेटू, नाहीतर डायरेक्ट घरी भेटू. पेनला आलो आहे. थोडा नाश्ता वगैरे करतो कारण की तिकडे गर्दी खूप होती, ट्रॅफिक होतं, त्यामुळे काय नाश्ता वगैरे काय केलं नाही. तर आता पेनमध्ये घुसलो आहे. एंट्री केले पेनमध्ये. नाश्ता घेतो, नाश्ता करतो आणि बघू जर कुठे थांबलो तर भेटू, तर डायरेक्ट घरी भेटू आपण. तर थोडा नाश्ता घेतला आहे, पार्सल घेतला आहे
कारण की तिथं पण गर्दी आहे. पोरं बोलत की घेऊन ये, आपण खाऊ, त्याला भेटतो पुढे. आपण घरी आलो आता, आंघोळ वगैरे केली, फ्रेश वगैरे झालो आहे. तर बोललो तर ह्यानंतर बोललो काय आता शूट करू शकत नाही. आपण घरी आलो, फ्रेश झालो. आता ब्लॉग एंड करतो इथे मी. जर आपला केळंबा देवीचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.